नमस्कार. मी डॉक्टर निनाद थोरात. मी किम्स मानवता हॉस्पिटल नाशिक येथे न्यूरोलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहे. आज स्ट्रोक डेच्या निमित्ताने मी आपल्यासमोर जनजागृतीचा एक भाग म्हणून स्ट्रोक, लकवा, पॅरालिसिस याबाबत काही माहिती देऊ इच्छितो. स्ट्रोक हा फक्त वयस्कर लोकांमध्ये होतो हा एक फार मोठा गैरसमज आहे. आजकालच्या धावपळीच्या व ताणतणावाच्या जीवनशैलीमुळे 20 ते 40 या वयोगटात पण आपण स्ट्रोक नाहीतर पॅरालिसिसचे पेशंट बघत आहोत. त्यांच्यामध्ये धोका बऱ्यापैकी वाढला आहे आणि हा मागच्या 20-25 वर्षात सातत्याने वाढत चाललेला आहे. ह्याचे मुख्य कारण म्हणजे ताणतणाव आणि व्यसन. हे दोन फार मोठे कारण आहेत ज्याच्यामुळे ह्या कमी वयाच्या लोकांमध्ये स्ट्रोकचा आणि हार्ट अटॅकचा धोका वाढला आहे. यासाठी आपल्या जीवनशैलीत योग्य ते बदल करणे व नियमितपणे आरोग्य तपासणी व आपल्या डॉक्टरचा सल्ला घेणे योग्य ठरेल. लक्षात ठेवा, आपल्याकडे फक्त 4.5 तास असतात. ह्या वेळेत जर पेशंट स्ट्रोक झाल्यावर हॉस्पिटलमध्ये पोहोचला तर आपण थ्रोम्बोलिसिस नावाचे इंजेक्शन देऊन स्ट्रोक रिव्हर्स करू शकतो. यासाठी किम्स मानवता हॉस्पिटल येथे कॉम्प्रिहेन्सिव्ह न्यूरोलॉजिकल सेटअप फॉर स्ट्रोक हा एकाच छताखाली अवेलेबल आहे. तुम्ही याचा लाभ घ्यावा अशी मी विनंती करतो. धन्यवाद.